कोल्हापुरातील तपोवन मैदानात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री हसन मुश्रीफ, उद्योगमंत्री उदय सामंत, उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, खासदार धैर्यशील माने यांच्या प्रमुख उपस्थितीत लाडकी बहीण योजनेचा वचनपूर्ती सोहळा पार पडला. या सोहळ्यात 10 महिलांना प्रातिनिधिक स्वरूपात अनुदानाच्या रक्कमेच्या धनादेशांचं वाटप करण्यात आलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या योजनेमुळे राज्याच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळेल असा दावा करत या योजनेच्या रक्कमेतून पैसे कापून घेणाऱ्या बँकांवर कारवाई केली जाईल असा इशारा दिला. जीवनावश्यक वस्तू घ्यायला देखील टंचाई असते. अशा लोकांना जर आपलं सरकार 1,500 रुपये महिन्याला देत असेल तर का तुमच्या पोटात दुखावं? आणि म्हणून काही बँका या माझ्या बहिणींना दिलेले पैसे काय अकाउंट खात्यामध्ये पैसे जमा झाल्यानंतर काही कापून घ्यायला लागलेत. त्या बँकांना माझ्या सूचना आहेत. माझ्या बहिणींचे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतले पैसे जर काढले तर तुमच्यावर कठोर कारवाई केली जाईल. या बँकांना देखील मी सांगू इच्छितो. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोल्हापूरनं राज्याला खूप काही दिलं असल्यानं कोल्हापूरसाठी अर्थसंकल्पात भरीव तरतूद केल्याचा दावा केला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज 1.25 कोटी भगिनींपर्यंत पोहोचलेली लाडकी बहीण योजना लवकरच 2.5 कोटींचा टप्पा पार करेल असं सांगितलं. या सोहळ्याला राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, आमदार प्रकाश आवाडे, आमदार प्रकाश आंबेडकर, आमदार राजेश पाटील, माजी खासदार निवेदिता माने, माजी खासदार संजय मंडलिक, माजी आमदार सुरेश हळवणकर, माजी आमदार चंद्रदीप नरके, जिल्हाधिकारी अमोल येडगे, आयुक्त के मंजुलक्ष्मी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस आदी उपस्थित होते.